जय शिवराय मंडळी. तर कशा सर्व मजेत ना. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज पुन्हा एकदा चाललो ते म्हणजेच आपण लोहगडला आपण प्लॅनिंग केला होता यावेळेस, पण तो काही सक्सेस झाला नाही आपला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, नेक्स्ट टाईम सक्सेस होईल. पण आपण ट्रेकिंग करणं सोडणार नाही कधीच. तर इकडे बघा तुषारच आहे, त्याच्यानंतर क्षितिज आहे आणि मी आहे. अजून एक आपला मित्र येणार आहे तिकडे. तर आपण बाईकवर चाललो, चौघेजण होतो आम्ही. तर लोहगड किल्ला नक्की कसं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा की लोहगड किल्ल्याचा इतिहास नक्की तुम्हाला कसं वाटेल ते. चला भेटू डायरेक्ट आता आपल्या प्रवासामध्ये. इकडे बघा शूज वगैरे चालू झालं, रेडी झालं आहे. आम्ही बाईकने चाललो. इकडे बघा तुषारच्या बुलबुलयामधून आता आम्ही निघतोय. इकडे बघा एकदम डेंजर आहे म्हणजे तो इकडे राहतो तुषारचा. तिकडचा रस्ता एकदम खतरनाक आहे. इथून आता मी 2 वेळा चुकीलो, राईटला जायचा प्रयत्न केला. आता बरोबर आहे, आता लेफ्टला जायचं. आता लेफ्ट मारून आलो आपण इकडे. इथून पुढं आपल्याला राईट मारायचं आता. इकडे पाणी वगैरे आलं आहे सकाळचं. तर चला इकडे बघा छोटा पाणी भरते इकडे. चलो. तर चला इकडे बघा आपल्या गाड्या रेडी झाल्या आहेत. इकडे क्षितिज आणि तुषार दादा. फायनली आपण चाललो आता रवाना होऊ डायरेक्ट लोणावळ्याकडे, लोहगडाकडे. आपला मित्र तिकडे भेटणार आहे आपल्याला. चला जाऊया आपण. चलो चालू. तर चला निघालो आहोत आपण आता. अरे हा, तर इकडे बघा बापरे. पाऊस नाही, पावसाने मेहरबानी केली मोठी म्हणजे. आता इथून आपल्याला लेफ्ट मारायचं. आता इथून बाबा कसं निघतायत यांच्या पाठीकडून जायचं आपल्याला. आपण लोकेशनवरती जातो, पण आता आपल्याला यांच्या पाठीकडून जायचं सध्या तरी. चला सकाळचे वाजलेत 5:11 आले. इकडे बघता येते मी विचारतो तुम्हाला. हॅलो सिग्नल दिलं आहे आपल्याला. काय बोलतोय? 5:11 तर आपल्याला मेन हायवेला इथून बाहेर पडायचं आहे आता. हा आपला इथून मेन हायवे आला. इथून आपण आता मेन हायवेला बाहेर पडल्यानंतर आपण डायरेक्ट हे कुठला रोडने येतो आहे काय माहिती. त्यांचं त्यांनाच माहिती कुठल्या रोडने येत आहे तो. हे इकडनं कुठलं रे? इकडून कुठून? हो, तर इकडे बघा आपण ब्रिजवरती चढलो आहे. आपण या मार्गाने चाललो आहे का? ओ माय गॉड, रस्ता म्हणजे असा पाहिजे, एक नंबर रस्ता आहे. सकाळचे वाजले 5:15 वाजले. 5:15 वाजता निघालो ते म्हणजे लोहगडाकडे रवाना. तर म्हणजे आपला सह्याद्रीच्या सवंगडीकडून ट्रेक आपला नेक्स्ट ट्रेक हा जो सेकंड ट्रेक होता जो की तोरणा होता तो आपण पुढे त्याची तारीख टाकली आहे. कारण का
पब्लिक आपल्याला भेटली नाही कारणामुळे थोडाफार. आता दहीहंडी आणि गणपती आहे त्या कारणामुळे त्याला पब्लिकसुद्धा भेटली नाही आपल्याला. पण मंडळी ट्रेक हा सक्सेस करणार आणि ते 100% करणार. लाईफमध्ये चढ उतार येत असतात, तर त्यांना सामोरं गेल्याशिवाय मंडळी आपल्याला अनुभवसुद्धा येत नाही. तर चला आज आपणच चाललोच म्हणजे लोहगडाकडे. आपल्या ट्रेकिंगची एक आवड म्हणजे बघायला तर खूप आहे मंडळी. फक्त आवड नाही तर महाराजांचे गडकिल्ले फिरतोसुद्धा आणि महाराजांच्या गडकिल्ल्यांचा इतिहाससुद्धा जाणून घेतो आपण. तर इकडे बघा आपण प्रतीक घेतलेलं आहे. तर हा सुद्धा आपल्याकडे आहे. चला जाऊया आपण. आता याला न्यायला आम्ही रॉंग वेने आलो, आता परत रॉंग वेने चाललो. काय ज्या आयडिया गावाकडचा रस्ता पाहिजे. चला तर इकडे बघा ट्रॅफिकमध्ये आपण चाललो. आता ट्रॅफिक भरपूर लागला आहे आपल्याला. इकडे बघा ट्रॅफिक लागला आहे आता इकडे. काही ट्रॅफिक एवढं आहे की विचारलं का. बापरे, डंपरने ट्रॅफिक जाम करून टाकलं पूर्ण. चल चल हे तुषारदा रोड कुठला आहे रे. एवढा ट्रॅफिक आहे इथं. सकाळ सकाळ तुझ्या आईच्या गावात ट्रॅफिकच्या आईच्या गावात सकाळ सकाळ एवढा ट्रॅफिक. मेंढी सकाळ सकाळ म्हणजे निघालं आपण कुठे. अरे सकाळ सकाळ आपण एवढा ट्रॅफिक लागलाय. बापरे, काय विचारू नका. आईच्या गावात चौकात गावात आधी चालू आहे. चल मंडळी बापरे, इकडे बघा डंपर बघा. बापरे डंपर बघितलंच काय मंडळी तुम्ही केवढा निघाला इथे. बापरे, एवढा मोठा डंपर गेला. आजच्या गावात खतरनाक ॲक्सिडेंट झाला मंडळी. तो कुठे गेला रे. हां चढली ना गावीच्या फुटपाथवर चढली ना. बाजूला ठोकांनी त्यांनी गाडीवाला नाही ठोकले. डिवायडरला मला वाटतं झोपेत गेलाय. हां म्हणजे सकाळची झोप बेकार असते. आपण पण काही झोप नाही झाली आपली झोप नाही म्हणजे आपण झोपलंच नाही. पण डेंजर सीन होता, डेंजर खतरनाक. तर अशा पद्धतीने झालेलं आहे आपलं सकाळ आणि उजळलेलं आहे. आता वाजले 6:30 वाजत म्हटलं. तर आपण पनवेलमध्ये पोचू आता थोड्या वेळामध्ये. तर आता लेट झालं कारण का आपला मित्र एकदा आपल्यासोबत त्याच्या गावातला थोडा तो येत होता, त्याच्यामुळे जरा लेट झालं. लेट म्हणजे त्याला जरा घ्यायची होती सोबत, त्याच्यामुळे जरा लेट झालं. तर आता फायनली आणि उजळलेलं आहे. सकाळचा जीव बघा. तर फायनली आलो आता आपण पनवेलमध्ये आणि पेट्रोल पंपवर जरा थांबलो आहोत. इकडे पेट्रोल टाकण्यासाठी गाडीमध्ये. इकडे बघा सकाळ झाली आहे, जवळजवळ 6:30 वाजले. तिकडे बघतो आपण, विश्वास आहे तुम्हाला मीटरवरती गाडीच्या. चला पेट्रोल टाका. आता बघतो जरा इकडे बघा आपण आलो आता. इकडे टोल नाका आहे तिकडे पुढे आलेत आणि इकडे आल्यानंतर
थांबण्याची म्हणजे ते नाश्ता करायला चहा प्यायला. तर इकडे जरा गाड्या आहेत इकडे बघा. गाडी बघा इथे बाईकचा आवाज कंट्रोल ब्रो. म्हणजे मागाशी ना इथून थोडे किनार गेली कसला गेला इथं इथून खतरनाक. आज संडे आहे तर संडेमुळे गाड्या भरपूर येतात हायवेला. आता हा बघा हा अजून एक आला इकडे. ही कुठली आहे बघूया. ही मला वाटतं एप्रिल असेल. म्हणजे बऱ्याच गाड्या आहेत भरपूर आहेत. कावासाकी वगैरे बऱ्याच आहेत. इकडे आपण चहा पिऊया. आपण आणि निघालो पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला. चला गाड्या बघा फक्त बाजूने कशा आधी खतरनाक गाड्या आहेत. आणि भारी गाड्या आहेत. हो गाडी बघ एक नंबर गाडी. म्हणजे काय सांगू संडेला बाहेर पडलो ना हायवेला तर एवढ्या भारी भारी गाड्या चालल्या त्या भारी भारी गाडी चालत. आता बघा पाठीमागे एक गाडी येईल आरामा येते जरा तरी बघा हा बघा आला बघा आता बघा फक्त. हो ट्रायम्फचे मंडळी ट्रायम्फचं मला वाटतं टायगर असं मंडळी इकडे बघतो आपण भावाने प्रॉपर शूज जॅकेट वगैरे सर्व प्रॉपर घातले. एक नंबर वाटते. डिसिप्लिन बोलतात आता वगैरे चाललं आहे आरामात दिवाण चाललं आहे. काय पण बोला पण गाडीचं बीक बाकी कडक असतं. एकदम प्यारा साऊंड आहे प्यारा. रॉयल एनफील्ड आधीकडे बघूया कुठले गाड्या. हो अजून एक रॉयल एनफील्ड डबल रॉयल एनफील्ड. हो आणि काय मटवत आहे काय मुला काय विचारू नका. एकदम खतरनाक वाटते खतरनाक भारी मटवत आहे यार. इकडे बघा आपल्याला डंपर लॉरी लागेल लॉरी. ओ
कन्फ्यूज हाच रस्त्यात जायचं आहे. त्या असा रस्त्यामुळे समजलं ना. इकडे बघा, इकडे आल्यानंतर इकडे दरड कोसळले खाली. इकडे आपल्याला घाटामध्ये आल्यानंतर शिंगरोबा मंदिर लागतं. गाड्या बघा. तर शिंगरोबांचं दर्शन घेऊया आपण आणि पुढे जाऊया, आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. इकडे बघा, खूप भारी आहे मंदिर. तर मंदिर शिंगरोबांचं दर्शन घेतलं आणि आपण चाललो आता आपल्या पुढच्या प्रवासाला. चला. मंडळी फायनली आपल्याला घाट लागेला आहे आता आणि या घाटातून आपण चढाई सुरुवात करतोय. तर गोल आहे अजून गाडी चालायची विषय वाटतं. अरे गोल नाही तर काय झोपवले का मागून आपल्या रायडरची एकदम बँक येतात. तिघे जण आहे गाडी घेऊन येतात. तिघे जण कोणत्या गाड्या कोणत्या आहेत आय थिंक मला वाटतं रॉयल एनफिल्ड सगळं आपण नाही गाडीच्या गाड्या ट्रायम्फ. ओ ट्रायम्फ टायगर 900 आय थिंक टायगरच घेतलं. हो BMW मागच ऑईलच्या गावात. हे भाई या गाड्या डेंजर आहेत रे. हां टॉप लेवल. ट्रायम्फ. हो ट्रायम्फची ट्रेडर आय थिंक नाव होतं. म्हणजे गाड्या बघा फक्त गाड्या आईच्या गावात. पहिल्यांदा बघितलं लाईफमध्ये रिअल गाड्या अशा. आणि गाड्या बाकी खतरनाक आहे. अपुर्णी सर रायडर आहे. त्यांच्यासोबत जाऊ. हो जाऊ शकतो आपण. Overtaking is better bro. Overtaking करताना गाड्या जरा सांभाळून करावं लागते. कारण का गाड्या बऱ्याच असतात. घाटामध्ये जरा डंपर वगैरेमुळे गाड्या वगैरे आपल्याला म्हणजे आपण इकडे आलो आपल्या खंडा घाटामध्ये. इकडे बघा, इथे आपल्याला एक चौकी लागते. तिथे आमच्या 2 पार्टनरला पकडलं नाही, तुषार दादा आणि सुचितला पकडलं. आय थिंक ते पार्टनर त्यांनी हेल्मेट नव्हता घातला. आय थिंक त्याच्यामुळे जर अडवलं असेल. मी तर हेल्मेट घातला होता कारण का आपला कॅमेरा तर हेल्मेटलाच आहे. काय माहिती काय विषय असेल. ते आले आता बघूया, विचारूया जरा काय झालं. हे काय ना हां मग कोणताही बोललो तुम्हाला. त्याने हेल्मेट घातला नव्हता त्याच्यामुळे त्याला थांबवली. तर इकडे बघतोय आपण फायनली आलो आपण इकडे. आता पोचलो त्यामध्ये आणि इथे जरा व्ह्यू घेऊया. इथून. तर इथे गाडी लावली आहे आपल्याला. इथून व्ह्यू बघा फक्त.
हां, तर आपण फायनली पोचलो घाटामध्ये. इकडे बघा, हा बघा. ओ बाई, कसं वाटतंय तिकडचा? मस्त एकदम. कसं वाटतंय? तर इकडे बघा लय मजा येते. इकडे बघा फक्त व्ह्यू बघा फक्त. आपण डायरेक्ट हेल्मेट बघा कसा धरलाय. हेल्मेटलाच कॅमेराला कॅमेरा काय काढलाय नाही. गाडीची अवस्था बघा. गाडी पूर्ण दुकान झाली गाडी म्हणजे बघा. तर मंडळी इकडे बघा, आपण थोडं फोटोशूट वगैरे केला आणि चाललो आता परत म्हणजे आपल्या प्रवासाला. चला आता हा इथला पॉईंट म्हणजे हा इथे सुद्धा भारी पॉईंट आहे. व्ह्यू पॉईंट. इकडे ट्रेन जाते, ट्रेन रेल्वे. तुम्हाला तिथून मंडळी आहे ना मिसिंग जो आपला लिंक आहे ते लिंक दाखवणार आहे. म्हणजे गाड्या बघा फक्त इथे. इकडे बघा गाड्या बघा, गाड्या बघा सर्व थांबले तिकडे. बघा इकडे बघा. ओ माय गॉड. प्रॉपर सूट वगैरे घालून आलेत काय काय नंतर. खतरनाक वाटतं म्हणजे असं बघितलं ना का असं वाटतं की मन करतं जो जो एक दिन पूरा करेंगे वो भी सपना. आणि इकडे पुढे आल्यानंतर इकडं डंपर बघा, हा जुना गेला इथे पूर्ण. इकडून पण हा व्ह्यू बघा दिसतो खतरनाक एकदम टॉप लेवल. हो ट्रेन बघ जात आहे, ट्रेन. ट्रेन गेली इथून. तुम्ही व्ह्यू बघा एकदम खतरनाक व्ह्यू दिसतो आपल्याला इकडून. डंपरची लाईन बघा एक वेगळी आहे. त्याच्यानंतर वरतून 4 व्हीलर आणि बाईकची लाईन वेगळी आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला मिसिंग लिंक दिसत असेल जो की बँगलोर हायवे. हा इथे दिसत असेल तुम्हाला. आता धुकं येत आहे त्याच्यामुळे थोडंफार नाहीसं होतं इथे. आणि इथे खाली रेल्वेची पटरी आहे. तर हा असा पॉईंट आहे जिथून आपल्याला सर्व काही बघता येतं. आणि आजूबाजूचा परिसर एकदम भारी दिसतोय. इकडे बघा आपण इकडून या रस्त्याने येतो आणि या रस्त्याने आल्यानंतर आपण या रस्त्याने जात असतो. तर इकडे बघा हा जो पॉईंट दिसतो ना म्हणजे एकदम एवढा भारी आहे ना की विचारू नका. इकडे समोर आपल्याला वॉटरफॉल बघायला मिळतो, एक मोठा असा पडणारा वॉटरफॉल बघायला मिळतो. इकडून खालून जो रस्ता आहे तो बघायला मिळतो. आणि हा जो समोरचा नजारा आहे ना एक नंबर वाटतो बघायला. व्ह्यू तर एवढा भारी आहे की विचारू नका. आणि आता धुकंसुद्धा आलं आहे. तर म्हणजे फायनली आपण पोचलो ते म्हणजे आता इकडे तुम्हाला दाखवतो. इकडे आल्यानंतर इकडे बघा हा इथे असा जो पॉईंट आहे. इकडे गेल्यानंतर तुम्हाला श्री क्षेत्र एकविरा आई हा इकडे तुम्हाला बोर्ड यायचं असेल. इकडे गेल्यानंतर श्री क्षेत्र एकविरा आई. पण आपल्याला जायचं आहे लोहगडला. तर आपल्याला सरळ जायचं आहे त्या रूटने. तर आपण तिकडून जाऊया आतमध्ये त्या रूटने. तर चला फायनली आपण रोड क्रॉस केला आहे आणि लोहगडाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे आपण आलो आहे. तर तर बघूया पहिलं काय ते खाऊया आपण. खाऊया कुठे कुठे खायचं. तर म्हणजे इकडे बघतोय आपण. इकडे आपली गाडी लावली इथे पार्किंगला आणि इकडे आलो ते म्हणजे हॉटेलला. आता हॉटेलला पहिला नाश्ता करूया नंतर आपण लोहगडाकडे जाऊया. इथे बघा पहिला नाश्ता करतोय आपण. शंभू हॉटेलला थांबलो आहे आपण. जाऊ नाश्ता वगैरे करूया.
मस्त वेगळे. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आपण निघू आपल्या प्रवासाकडे. तर इकडे बघा म्हणजे आपण त्या हॉटेलला गेलो होतो तिथे आपण नाश्ता केला पण तिथे चहा नव्हती. 2 चहा पिले होते आपण इकडे आलो. इकडे बघा ही बघा चहा पितो आपण दुधाई चहा. पण ती कशी चहा मस्त आहे मस्त आहे. हां हां अजून एक हा बघा आमचा लेमन टी दाखव लेमन लिंबू लेमन टी. गाडीवर झोपून झोपून मला वाटतं पडला असतात डायरेक्ट उलटी टी बाईकवरून. पण काय करणार चहा पिऊया आपण. चहा का स्वाद अलग आहे. तर इकडे बघा आमचं झालंय नाश्ता परत चहा वगैरे पिऊन झालं आहे. इकडे बघा इथं आपण चहा वगैरे प्यायला आणि आता चाललं ते म्हणजे आपण थेट लोहगडाकडे. तर लोहगडाकडे जाऊया आपण आता आणि लोहगड आपण चढणार आहोत. त्याच्यानंतर लोहगडाचा इतिहास नक्की काय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवणारा. तुषार कुळे आले आहेत आपल्यासमोर. तुषार दादा म्हणून शायनिंग मारायला नाही बोलवली कॅमेऱ्यासमोर. काहीतरी बोल तुझे 2 शब्द व्यक्त कर. चला मंडळी जाऊया. मजाक मस्ती भरपूर झाली. आता जाऊया डायरेक्ट लोहगडाकडे.